नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रगडा पाणीपुरी ही रेसिपी दाखवणार आहे। रगड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा किलो सफेद वाटाणे निवडून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। सकाळी हे वाटाणे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ह्या वाटाण्यांबरोबर अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून घेतलेले आहेत। बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। बटाटे आणि वाटाण्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद घालत आहे। आता यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालत आहे। आता चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि हे कुकरचं भांड मी एका साईडला ठेवत आहे। आता गोड चटणी बनवण्यासाठी 300 ग्राम खजूर त्यातील बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 पेला पाणी घालत आहे। सिलेंडरचा शॉर्टेज असल्यामुळे एकाच कुकरमध्ये वाटाणे, बटाटे आणि खजूर शिजवून घेत आहे। कुकरच्या तळाशी पाणी घालून त्याच्यावर मी खजुराचं भांडं ठेवत आहे। त्यावर झाकण ठेवून वाटाणे बटाट्याचं भांडं ठेवत आहे। आता कुकरचं झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या करून हे सर्व मी शिजवून घेत आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण पाणीपुरीचा मसाला तयार करायला सुरुवात करूया। 1 टेबलस्पून जिरं, 8 काळी मिरी घालून तीही जिऱ्याबरोबर भाजून घेत आहे। 3 लवंगही यांच्याबरोबर परतून घेत आहे। 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून तोही याबरोबर भाजून घेत आहे। सर्व खडे मसाले मंद आचेवर भाजून झाल्यानंतर गॅस बंद करत आहे आणि पॅन खाली उतरून ठेवत आहे। हे सर्व खडे मसाले थंड झाल्यावर 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 चमचा काळं मीठ, 2 टीस्पून साधं मीठ घालून हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। छान असा पाणीपुरी मसाला तयार झालेला आहे। पाणीपुरीचा मसाला तयार झालेला आहे, तर आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी 2 जुडी पुदिना निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 1 इंच आलं स्वच्छ धुवून असं उभं चिरून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 तिखट मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घालत आहे, आलं आणि मिरची, कोथिंबीर घालत आहे, थोडंसं पाणी घालत आहे। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि आलं वाटून घेतलेलं आहे। मोठ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये 3 लिटर पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये वाटलेली हिरवी चटणी चाळणीमधून गाळून घेत आहे।
हिरवी चटणी पाण्यामध्ये गाळून घेतलेली आहे. या पाण्यामध्ये घालण्यासाठी 50 ग्राम जिरं रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं. ते जिरं ह्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेत आहे. जिऱ्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. हे वाटलेलं जिरंही या पाण्यामध्ये गाळून घेत आहे. वाटलेलं जिरं गाळून घेत आहे. कुकर थंड झाल्यावर कुकरमधून खजुराचं भांड बाहेर काढत आहे. कुकरमध्ये शिजवून घेतलेला खजूर थंड झाल्यावर तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेत आहे. मिक्सरमध्ये खजूर बारीक वाटून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेला खजूर पाण्यामध्ये गाळून घेत आहे. सर्व खजूर पाण्यामध्ये गाळून घेतलेला आहे. खजूर नसेल तर गूळ घातलं तरी चालेल. या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये मी चिंचेऐवजी लिंबाचा रस घेतलेला आहे. त्यासाठी 6 मोठी लिंब वापरलेली आहेत. आता या पाण्यामध्ये तयार केलेला 5 टेबलस्पून पाणीपुरी मसाला घालत आहे. पाणीपुरीचा मसाला घालून पाणीपुरीचं पाणी ढवळून घेत आहे. कुकर थंड झाल्यानंतर वटाणे बटाट्याचं भांडं कुकरमधून बाहेर काढलेलं आहे. आता एका मोठ्या परातीमध्ये वटाणे आणि बटाटे घेऊन ते स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करत आहे. सर्व वटाणे आणि बटाटा स्मॅश करून झालेले आहे. आता यामध्ये घरी बनवलेला 2 टीस्पून चाट मसाला घालत आहे. 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा भाजलेली जिरा पावडर घालून हे सर्व मी नीट मिक्स करून घेत आहे. ही रगड्याची भाजी मी एका मोठ्या परातीमध्ये नीट लावून घेत आहे. भाजी परातीमध्ये नीट सेट करून झाल्यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालत आहे. मी ही परात गॅसवर तवा ठेवून त्यावर ही परात ठेवलेली आहे, जेणेकरून ही भाजी तळाला करपू नये.
यामध्ये मी पाणीपुरीचं पाणी घालून थोडी भाजी पातळ करून घेत आहे. यामध्ये मी थोडी हिरवी मिरची घालत आहे. यामध्ये तुम्ही हिरवी चटणी किंवा गरम मसाले घालू शकता. रगडा तयार झालेला आहे. हा रगडा पाणीपुरीमध्ये भरताना यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालत आहे आणि ढवळून घेत आहे. हा तयार झालेला रगडा मी पुरीमध्ये भरत आहे. रगडा पुरीमध्ये भरून झाल्यानंतर तयार केलेलं पाणीपुरीचं पाणी मी यात भरत आहे. अशा प्रकारे रगडा पाणीपुरी तयार झालेली आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी रगडा पाणीपुरी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.